मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी ॲडमिशन 2024मध्ये काउन्सिलिंग राऊंड पहिला संपलेला, आता फेज 2 या ठिकाणी सुरू झालेला आहे। तर फेज 2 साठी रिक्त जागा ज्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर ॲडमिशन सुरू झालेलं आहे। तर त्याला दुसरा स्पॉट ॲडमिशन असंही म्हणू। तर प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे आणि उद्या इथे मात्र तुम्हाला नक्कीच ॲडमिशन मिळू शकते। तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओ करीत। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो, दुसरा टप्पा या ठिकाणी संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचा 3, 4, 5, 6 अशा 4 दिवसासाठी ठेवलेला आहे। म्हणजे 3 सप्टेंबरपासून 6 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला सदर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज जायचं आहे। आता प्रोसेस बघा कशी आहे। तर यासाठी ज्या उपलब्ध जागा आहेत, तर सर्व शासकीय, खाजगी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामधील समुपदेशन फेरी पहिल्या टप्प्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा पुढील संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उपलब्ध राहतील। म्हणजे ज्या पहिला राऊंड झाला 30 तारीखला, त्यानंतर ज्या रिक्त जागा आहेत त्या उपलब्ध राहणार आहेत आणि त्यासुद्धा तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट मार्फत किती जागा रिक्त आहेत हे तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलेल्या कशा प्रकारे बघायचं आहे। तर वेबसाईटवरच जाऊन तुम्हाला त्या बघायच्या आहेत, कोणकोणत्या आय टी आयला किती जागा वेकंट आहेत। आता यासाठी तुम्हाला प्रोसेससाठी मार्क अटेंडन्स करायचं आहे, प्रत्यक्ष आय टी आयमध्ये जायचं आहे। पात्र उमेदवारांना संस्थांची निवड करून आगाऊ म्हणजे ॲडव्हान्स नोंदणी करायची आवश्यकता नाही। त्याच्यासाठी दिनांक 3/9 ते 6/9 या तारखांना ज्यांनी अद्यापर्यंत फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही अशा उमेदवारांनी जवळच्या कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये स्वतः हजर राहायचं आहे आणि सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत हजेरी नोंदवावी। म्हणजे तुम्हाला सकाळी 8 वाजता न जाता साधारण 12च्या पूर्वी म्हणजे 11 वाजता तरी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची अटेंडन्स लागणार आहे ती त्या ठिकाणी स्पॉटवर जाऊनच द्यायची आहे, कुठेही ऑनलाईन करायची नाही। तर 12 पूर्वी जा, कारण 12 वाजता टॅब बंद होतो। त्यामुळे 8 म्हटल्यामुळे 8 वाजता जाऊ नका, साधारण 10:30 ते 12 या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत हजर राहिल्यानंतर, हजेरी नोंदवल्यानंतर लगेच तिथे तुम्हाला 1 वाजता मेरिट लिस्ट जनरेट करून त्या ठिकाणी लगेच ॲडमिशन सुरू करण्यात येणार आहे। म्हणजे 1 वाजता तुम्हाला ॲडमिशनची प्रोसेस लगेच सुरू होणार आहे। त्यामुळे 11 वाजता पोचायचे, 12 वाजता त्या ठिकाणी 12च्या पूर्वी पोचायचं आहे, 12 वाजेपर्यंत हजेरी नोंदवायची आणि लगेच ॲडमिशनला रेडी राहायचं आहे। आता हे कुठे कुठे राहायचं आहे, तर जिथे जागा रिक्त आहेत ते, बाकी सगळी माहिती तुम्हाला वेबसाईटवर टाकलेलीच आहे। आता रिक्त जागा जर तुम्हाला बघाल तर प्रत्येक आय टी आयला काही ना काही रिक्त आहेत, तर तुम्हाला वेबसाईटवरच जाऊन बघू शकता। तुम्ही जवळपासचे जे आय टी आहेत त्याच्यामध्ये रिक्त जागा बघण्यासाठी तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्ह म्हणजे लॉग इन केलं, तुमच्या अकाउंटला लॉग इन करा आणि ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जा। तिथे वेकंट सीट रिपोर्ट आहे तो शक्यतो डाउनलोड करा आणि बघा। हे मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या ज्या आय टी आयला रिक्त जागा आहेत त्या आय टी आयला तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता। म्हणजेच तुम्हाला रिक्त जागा चांगल्या अगदी लक्षात येतात कुठे कुठे शिल्लक आहेत त्या, आणि त्या ठिकाणी तुम्ही हजर राहू शकता। असं काल मी पण व्हिडिओ बनवला होता, फक्त या ठिकाणी शेड्यूल थोडंसं चेंज झालेलं आहे। तर इथे रिक्त जागा बघण्यासाठी वेकंट सीट रिपोर्ट तुम्हाला प्रत्येक आय टी आयचा डाउनलोड करता येतो पूर्ण महाराष्ट्रामधून, आणि एकूण जागा तुम्हाला प्रत्येक आय टी आयला किती रिक्त आहेत हे त्या ठिकाणी दिसणार आहे। तर इकडे 9, 22, 24 अशाही दिसत आहेत। अशा एकूण 118 जागा अजून मुलुंड आय टी आयला दिसत आहेत। आणि त्याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई 11 या ठिकाणी भरपूर जागा आहेत। हे पहिल्या स्पॉट ॲडमिशन नंतर सुद्धा कार्पेंटरला 59 जागा आहेत, कम्प्युटर हार्डवेअरला 2 जागा राहिलेल्या आहेत, कोपाला अजून 29 जागा दिसत आहेत, DTPला 38 जागा दिसत आहेत, इलेक्ट्रिशियनला नाही आहेत, तर इलेक्ट्रॉनिक्सला 1 जागा दिसत आहे, ICTSM 22 आहेत, IDDला 58 आहेत, मशिनिस्टला 17 आहेत, ग्राइंडरला 65 आहेत, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्सला 16 दिसत आहेत। त्याचबरोबर इथे
21 आहेत पेंटर या ट्रेडला, प्लंबरला 51 आहेत, शीट मेटलला 17 आहेत, TPSला 16 आहेत, TDMला या ठिकाणी 17 आहेत, टर्नरला 4 आहेत, वेल्डरला 4 आहेत आणि इथे फिटरला 1 आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी 3 तारीखपासून जायचं आहे ते 6 तारीखपर्यंत हजर राहायचं आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आता सदर ट्रेडसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. याच्याबद्दल व्हिडिओ लगेच अपलोड करणार आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.